नमस्कार मित्रांनो, कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांना शेतजमीन मालमत्ता आपल्या नावावर करताना अनेक वेळा अडचण येते. मात्र आता खातेदाराच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत यासाठी राज्य शासनाकडून जिवंत सातबारा मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये मृत खातेदाराची नावे कमी करून त्याच्या वारसाची नावे सातबारावर त्वरित नोंद करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून 100 दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत सातबारा उतार्यावर मृत खातेदाराच्या वारसांची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे. जिवंत सातबारा मोहीम महसूल विभागाची पारदर्शकता वाढविणारी ठरणार आहे. यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून त्वरित निर्णय घेता येणार आहे. यामुळे वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. महसूल विभागाकडून स्वतःहून वारसाची नोंद करण्यात येईल. अर्जदाराने अर्ज न करता महसूल यंत्रणा पुढाकार घेणार आहे. मृत व्यक्तीची नावे सातबारावरून कमी करून वारसाची नोंद करण्यात येणार आहे. तर जिल्हाधिकारी राहणार नियंत्रक अधिकारी यांनी तहसीलदाराशी समन्वय अधिकार आणि जिल्हाधिकाऱ्याची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. तर वारसाच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करणार कोण? तर 1 ते 5 एप्रिलपर्यंत प्रत्येक गावातील तलाठी मृत खातेदाराची यादी तयार करून मोहिमेद्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. राज्य शासनाने 19 मार्च 2025 रोजी यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रात ही मोहीम 1 एप्रिल 2025 पासून राबविण्याचा आदेश दिलेला आहे. तर काय आहे जिवंत सातबारा मोहीम ते बघू. अनेक वेळा मृत खातेदाराच्या नावावरच जमीन राहतात. त्यामुळे त्याच्या वारसांना मालकी हक्क मिळवण्यासाठी न्यायालयात जावे लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक आहे. या मोहिमेमुळे हा त्रास वाचणार आहे. तर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना महसूलने दिलेल्या सूचना. यामध्ये या मोहिमेबाबत तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे. त्यानंतर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. तर महसूल विभागातर्फे राज्यभर जिवंत सातबारा मोहीम सुरू केली जाणार आहे. या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.